नमस्कार मित्रांनो, आपल्यासाठी घेऊन आलो हे पीक विम्याविषयीची अपडेट. शासनाने 2 दिवसापूर्वी हे शासन निर्णय काढले आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना मागील 3 ते 4 वर्षापूर्वीचे ज्या शेतकऱ्यांचे पीक विमे मिळाले नाही, अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने GR निर्गमित केले आहेत. चला तर मग आता आपण बघूया. मोबाईलवरून अगदी 2 मिनिटात आपण कसं चेक करू शकतो आपणास कोणत्या वर्षीचा व किती पीक विमा मिळणार आहे. तर त्यासाठी अगोदर आपणास क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना अशा प्रकारची त्यांची एक वेबसाईट आहे, ती वेबसाईट ओपन करू. त्यानंतर मोबाईलला डेस्कटॉप साईट ओपन करायची आहे. ती कशी करू शकतात, तर इथं 3 डॉट्स दिसत आहे, ज्यामध्ये क्लिक करून आपण डेस्कटॉप साईट ऑन करू शकता. चला, त्यानंतर फार्मर कॉर्नर साईटवरती दिसत आहे, फार्मर कॉर्नर या टॅबला ओपन करू, ज्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर. तर आपण लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शन निवडू. त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे. अशा प्रकारे आपण आता लॉग इन झालो आहे. कोणत्या वर्षी आपणास किती पीक विमा मंजूर झाला आणि याविषयीची संपूर्ण माहिती आपण येथे बघू शकतो. यासाठी आपण आता चला बघूया. तर मागच्या वर्षीची माहिती बघू. 2024 खरीप सीझनची माहिती आहे. कोणत्या वर्षीचे किती पीक विमा आपणास मंजूर झाला आणि किती पैसे आपल्या खात्यावर जमा झाले याविषयीची सविस्तर माहितीसाठी आपण या टॅबवरती क्लिक करू. पॉलिसी नंबरच्या बाजूला आहे, त्या टॅबला क्लिक केल्यानंतर खाली आपणास डिटेल्स ओपन होईल सगळ्या, ज्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर, आपलं पीक, हेक्टर क्षेत्र वगैरे सगळ्या गोष्टी ओपन होईल. ज्यामध्ये एक लास्टला टॅब आहे क्लेम डिटेल्स, जी आपण ओपन करू शकतो. ही क्लेम डिटेल्स ही ओपन केल्यानंतर आपल्याला मोबाईलवरती अशा प्रकारचं माहिती दिसेल, ज्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर, क्लेम आपण कशा प्रकारे केला होता तो क्लेमची डिटेल्स, किती टक्के क्लेम पास झाला ते पर्सेंटेज दिसेल. त्यानंतर क्लेमची अमाऊंट दिसेल आणि किती अमाऊंट आपल्याला पे झाली ते दिसेल. आणि अमाऊंट कशा थ्रू पे झाली, क्लेम ऑनलाईनच डायरेक्ट खात्यावरती पे झाली आहे. UTR नंबर आणि क्लेम केल्याची डेट आहे, अकाउंट नंबर आहे, IFC आहे. त्यानंतर सर्वच डिटेल यामध्ये आपणास मिळेल, ज्यामध्ये आपणास मंजूर पीक विमा रक्कम तसेच विम्याविषयीची सर्व माहिती सविस्तर पाहता येईल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही अडचण आल्यास कमेंट करा. आणि यासारख्याच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपणास कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे त्याविषयीच्या कमेंट आपण खाली लिहू शकता. तर आशा करतो हा व्हिडिओ आपणास समजला असेल. तर धन्यवाद मित्रांनो.